श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शाकंभरी पौर्णिमा काय करावे? तर आता उद्या 3 जानेवारी 2026 शनिवार रोजी शाकंभरी पौर्णिमा आहे, ज्याला शाकंभरी जयंती देखील म्हणतात. ही पौष महिन्यातील असून शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी देवी शाकंभरीची पूजा केली जाते. आता 2 जानेवारी 2026 रोजी शुक्रवारी संध्याकाळी 6:53 शाकंभरी पौर्णिमेची तिथी सुरू होत आहे आणि ही तिथी समाप्त होणार आहे 3 जानेवारी 2026 शनिवारी दुपारी 3:32. 3 जानेवारीला शनिवारी मुख्य उदय तिथीनुसार शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे व या दिवशी स्नानदानाला विशेष महत्त्व आहे. आता या दिवशी काय विशेष असणार आहे? तर चला तर मग आपण आपल्या स्वामी 3131 चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक व शेअर पण करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन प्रेस करा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी. चला तर मग 3 जानेवारीला काय विशेष आहे? तर प्रकट दिन किंवा जयंती या दिवशी शाकंभरी देवीची जयंती आपण साजरी करतो. तर अन्न, फळे, भाज्या, हरियालीच्या देवतेची पूजा केली जाते. यामध्ये प्रयागराजमध्ये या पूजेला खूप महत्त्व आहे. पहिला मान असतो. उपवास, सत्यनारायण पूजा केल्याने या 3 जानेवारीच्या पौर्णिमेला जर आपण सत्यनारायण उपवास केल्याने याचे फळ आपल्याला खूप फायदेशीर ठरते. पौष महिन्यातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा किंवा शाकंभरी जयंती म्हणून ओळखली जाते. हे देवी दुर्गेचे विशेष रूप आहे. या दिवशी देवीची पूजा केल्याने सुख, शांती, समृद्धी, धन, धान्य आणि आरोग्याची प्राप्ती होते. आता कथा काय व पूजाविधी काय, या दिवशी काय करावे व काय करू नये व विशेष मंत्र आपण जाणून घेऊयात. शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व म्हणजे शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे व शाकंभरी नवरात्रचे शेवटचा दिवस असतो. ही जगाची पोषण करती आहे. तिच्या पूजेने अन्नधान्याची कमतरता दूर होते व आपल्या जीवनात हिरवळ येते. पुराणानुसार व दुर्गा सप्तशतीनुसार ही देवी अकाल व दुष्काळ दूर करणारी आहे. या दिवशी उपवास दान केल्याने विशेष आपल्यावर कृपा मिळते. आता ही नवरात्र खूप ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. म्हणजे महाराष्ट्रात मध्ये कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश खूप मोठ्या उत्साहानं शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे. कारण भाज्या, फळे यांची देवी आहे शाकंभरी, म्हणून या दिवशी अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. कारण शाकंभरी देवीने दुर्गामासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, ज्याने पृथ्वीवर अकाल आणि अंधकार पसरवला होता. वेदोंना आपल्या ताब्यात घेतले होते. यावेळी देवीने प्रकट होऊन त्याचा वध केला आणि जगाला शांती व पोषण परत मिळवून दिले. म्हणून तिला शाकंभरी देवी म्हणून ओळखले जाते. आणि दुर्गामासूर राक्षसाने आपल्या पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पाडला होता. वनस्पतींचा नाश केला व वेदोंना गुप्त ठेवले होते व त्यामुळे धर्म नष्ट झाला होता. म्हणून ऋषीमुनींनी दुर्गामासूरच्या या अत्याचाराविरुद्ध तपस्या केली. तेव्हा आदिशक्तीने शाकंभरी रूपात प्रकट होऊन त्याचा वध केला व देवीने आपल्या शरीरातून वनस्पती उत्पन्न करून जगाचे पोषण केले. म्हणून ती शाकंभरी म्हणून ओळखली जाते. आता या दिवशी देवी शाकंभरीची पूजा ऐकल्याने सुद्धा पुण्य भेटते. आता या दिवशी पूजा कशी करावी? आता तुम्ही या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असेल तर तुम्ही पवित्र नदीमध्ये स्नान करा. शक्य नसेल तर घरी पाण्यात गंगाजल मिसळून तुम्ही स्नान करावे. घरातील पूजा स्थळ स्वच्छ असे करून घ्यावे. देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती स्थापित करावी.
त्याचबरोबर कलश स्थापन करावे. आपापल्या प्रथेनुसार जर कोणी कलश वगैरे ठेवत असेल तर ठेवू शकतात, आपापल्या प्रथेनुसार करू शकतात. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता. देवीला लाल ओढणे, लाल फूल, पांढरे किंवा लाल फूल, अगरबत्ती, दिवा अर्पण करावे व विशेष भोग द्यावा. देवीला ताज्या भाज्यांचा किमान 60 ते 108 प्रकारच्या भाज्यांचा कोणी कोणी भोग देतात. त्याचबरोबर हिरव्या पानांचा नैवेद्य देखील दाखवला जातो. या दिवशी देवीची कथा किंवा दुर्गसप्तशतीचा पाठ केला जातो. या दिवशी खूप मंत्रांचा जप केला जातो. 108 वेळा या मंत्राचा जप करावा. ओम शाकंभर्ये नमः हा जप केल्याने खूप फलदायी ठरते. त्यानंतर देवी दुर्गा व शाकंभरी देवीची आरती करावी. शक्य असेल तर हवन करावे. पूजा संपल्यानंतर प्रसाद वाटावा आणि दान करावे. आता या दिवशी काय करावे तर उपवास करावा. आपल्याला शक्य असेल तर काही आजारी वगैरे असेल तर नाही केला तरी जमेल, परंतु विशेष या दिवशी जर आपण उपवास केला तर करावा व फळावर किंवा सात्विक अन्न ग्रहण करावे. विशेष म्हणजे फळावर किंवा सात्विक हे लक्षात असू द्या. हा उपवास करू शकता. त्यानंतर गरजू या दिवशी म्हणजे या दिवशी जे दान करणारे जे गरजू आहेत या दिवशी त्यांना आपण भाज्या, फळे, धान्य दान करावे. अन्नदानाला या दिवशी खूप महत्त्व आहे, मान आहे. या दिवशी दुर्गा मंदिरात, शाकंभरी मंदिरात जावे व तिथे जाऊन आपण ध्यान, जप करावे व गरजूंना मदत करावी. हे केल्याने आपल्यावर देवी लवकर प्रसन्न होते. पण या दिवशी काय करू नये तर या दिवशी आपण चुकूनही घरामध्ये मांसाहार करायचा नाही. त्याचबरोबर लसूण, कांदा हे पण खायचे नाही. आणि आपण ही सेवा करत आहोत आणि आपण कोणाला तरी नाव ठेवत आहोत, द्वेष करत आहोत, क्रोध करत आहोत, भांडण करत आहोत, हे जमणार नाही. या दिवशी हे करायचे नाही, ते टाळावे. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपण केस कट करू नये, दाढी करू नये, नखे कापू नये, हे करणे टाळावे. आपल्याला शक्य असेल तेवढे सात्विक राहावे. दान व पूजा करताना आपण श्रद्धा नसेल तर त्यांनी हे करू नये. आपण दान करत आहोत आणि दुसऱ्याबद्दल द्वेष करत असो, अरे हा किती खराब आहे, ह्याला आपण दान करते, तर ते तुम्हाला त्याचे फळ भेटणार नाही. त्याच्यामुळे स्वच्छ मनाने तुम्हाला दान करायचे आहे तर स्वच्छ मनाने असे दान करावे. पूजा केल्याने माता आपल्याला सुख, समृद्धी, अन्न, धान्य यांची कमतरता कधीही पडू देत नाही. त्याच्यामुळे आपण जी ही पूजा करणार आहोत, 3 जानेवारीला पौर्णिमा आहे, या दिवशी आपण जी पूजा करणार आहोत तर ती पूजा आपण मनोभावे अशी ही पूजा करायची आहे. जर आपण ही मनोभावे पूजा केली तर याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते. म्हणून तुम्ही 3 जानेवारीला ही पूजा करायची आहे. मनामध्ये कोणताही द्वेष वगैरे न बाळगता ही आपण पूजा चांगल्या मनाने ही पूजा आपण करायची आहे. लक्षात असू द्या, जी पौर्णिमा आहे ती 2 जानेवारीला 2026 रोजी शुक्रवारी संध्याकाळी चालू होत आहे 6:53 व शाकंभरी पौर्णिमेची जी तिथी आहे सुरू होणार आहे, ही तिथी समाप्त होणार आहे ती 3 जानेवारी 2026 शनिवारी दुपारी 3:32 समाप्त होणार आहे. हे लक्षात ठेवा. 3 जानेवारीला शनिवारी मुख्य उदय तिथीनुसारच शाकंभरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. जर तुम्हाला मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.